नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना या महिन्यासह अनेक महत्त्वाच्या कामांची मुदतही संपणार आहे. या कामांची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर आहे. त्यापूर्वी ही कामं करणं अत्यंत आवश्यक आहे. या महत्त्वाच्या कामांमध्ये 3 मुख्य बाबींचा समावेश आहे. तर इथे आम्ही त्या सामान्य लोकांशी निगडीत 3 कामांबद्दल सांगणार आहोत. तर मग चला जाणून घेऊयात या कामांबद्दल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम याची निवडीची मुदत. वित्त मंत्रालयानं UPS निवडीची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर ठरवली आहे. त्यामुळे सर्व केंद्रीय कर्मचारी यांना UPS निवड ही 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. यापूर्वी ही तारीख 30 सप्टेंबर होती, जी नंतर वाढवून 30 नोव्हेंबर करण्यात आली. UPS ही NPS पासून वेगळी योजना आहे. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजेच कराराशी निगडीत कामांची मुदत देखील संपणार आहे. त्याचप्रमाणे कराशी संबंधित कामांची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये TDS कपात झालेल्या कलम 194AI, 194IB, 194M आणि 194S अंतर्गत स्टेटमेंट जमा करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर आहे. तसेच कलम 92E अंतर्गत अहवाल जमा करायच्या करदात्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत ITR दाखल करावे लागतील. याशिवाय आंतरराष्ट्रीय गटासाठी घटक एंटिटीसाठी फॉर्म 3EE जमा करण्याची शेवटची तारीख देखील 30 नोव्हेंबर आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची मुदत देखील संपते. जे व्यक्ती पेन्शन घेत आहेत त्यांना जीवन प्रमाणपत्र जमा करणं बंधनकारक असतं. यंदा हे जमा करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. जर तुमच्या घरी कोणी पेन्शन घेत असतील तर त्यांना शेवटच्या तारखेपर्यंत आपलं जीवन प्रमाणपत्र जमा करावं लागणार आहे. त्यानंतर LPG गॅस सिलेंडर. प्रत्येक महिन्याप्रमाणे तेल विपणन कंपन्या 1 डिसेंबरला LPG गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल करतील. त्यानंतर आधार कार्डशी संबंधित देखील अपडेट आहे. UIDAIच्या आधार कार्डमध्ये बदलावरती विचार चालू आहे, ज्यामध्ये कार्डवरती फक्त फोटो आणि एक QR कोड असावा, तर उर्वरित माहिती ऑनलाईन उपलब्ध असावी असा नियम येऊ शकतो. नोव्हेंबरच्या शेवटी अनेक महत्त्वाची कामं पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे, ज्यामध्ये युनिफाईड पेन्शन स्कीम याची निवड, त्यानंतर कराशी निगडीत स्टेटमेंट जमा करणं आणि पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र जमा करणं याचा समावेश आहे. वित्त मंत्रालयानं UPS निवडीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर ठरवलेली आहे. याशिवाय आधार कार्डमध्ये देखील बदलावरती विचार चालू आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 1 डिसेंबरपासून या गोष्टी बदलणार आहेत. तर या आपल्याला माहीत असाव्यात म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.